टाळी आवाज आवाज माऊली त्याने महाराज हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम टाळी 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 कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज संतन की जय शिवाजी महाराज माता की बजरंग बली की काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मद येती सांभाळित काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा महायोग पिठे तटे भीमरथा वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परत ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या
वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रथम हे गुरु को शीश नमावो हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवना मंगल हारी द्रव शुद्ध शरत अचिर विहारी कहे विभीषण सुनो हनुमंता राम कृपा बिन मिले नय संता जय 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 हनुमान गोसाई कृपा करहो गुरुदेव की नाही राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय हे राम सिया राम जय राम राम सिया राम जय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 काय सांगो तो संतांचे उपकार काय सांगो तो संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा हा 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 आनंद कंद सच्चिदानंद घन संत तुकोबार यांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या चरणार विंदी सेवा समर्पित करीत असताना तुम्हा सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला विश्वभूषण हिंदुस्थानातनक महाराष्ट्राचा वैभव ज्यांनी नाचक्या तुचक्या मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू लोकातून वैकुंठातून झळकवला असे महान साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्ववंदनीय जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा संत प्रकरणातला संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सुंदर असा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे. विठ्ठल आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञता व्यक्त करत असताना शब्दांचा प्रयोग महाराज इतका सुंदर करतात. महाराज म्हणतात माझ्यावर संतांचे इतके उपकार आहेत की मी शब्दात सांगू शकत नाही. शब्द पुरत नाही. शब्दांची नियमावली संपू जाते. वाचा खुंटीत होत नाही. बोलताच येत नाही. महाराज असं काय केलंय संतांनी? मला म्हणतो जर वाचाच शिल्लक राहत नाही, बोलताच येत नाही, शब्दात पूर्ण व्यंजन कमी पडत, कोणत्या भाषेत बोलू? महाराज तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कसं काय कळणार?
महाराज म्हणतो तर वातच शिल्लक राहत नाही, खुंटीत होते वाची कोणत्या भाषा. आणि बोलता बोलता सहज महाराजांतून शब्द गेला, मज निरंतर जागविती. कधी कधी असं होतं बोलण्याच्या ओघात सर एखादा शब्द आपल्याला वापरायचा असला तर तो शब्द वेळेवर आठवला नाही, त्या शब्दाच्या मोबदल्यात असा शब्द वापरला जातो का त्याचं काहीच व्हॅल्यू नसतं. महाराजांना सुचलं नाही नेमकं काय बोला होते, सहज शब्द गेला, मज निरंतर जागविती. सगळे असायला लागलेत, महाराज नुसतं जागे केलंय तुम्हाला, तुम्ही खुशाल म्हणताय, सांगता येत नाही, बोलता येत नाही, वाचा खुंटी होते, वाचच शिल्लक राहत नाही, नुसतं जागे केलं तर. महाराज म्हणतो दुसरी जागी नाही ना करत ते, गेली अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय, अजून मला सोल्युशन सापडलं. त्या म्हणजे संतांनी केलेल्या उपकाराच्या मोबदल्यात मी काय दिल्याने उतरवेल, अजून सोल्युशन सापडलं मला. नवे नवे एका पारड्यात संतांचे उपकार, दुसऱ्या पारड्यात माझा जीव जरी ठेवला तरी जीव थोडा आहे. ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज नुसतं जागे केलंय तुम्हाला संत, मी अक्षरशः जीव द्यायला नाही गेला, नुसतं जागे केलं तर. महाराज म्हणतात नुसते जागे नाही ना करत, ते सहज आपल्या जीवनात येतात, बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही जर त्यांना सक्सेस झालेत, आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण साधकाच्या जीवनात उजळ पडतात. करोनी सायास शिकविती, सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास. म्हणून मला प्रश्न पडलाय, काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई, ठेविता हा पाय. महाराज काय केलं तुमच्या संतांनी, जागवले आणि शिकवलंय. शिक्षण संस्था कमी आहेत का? काही काही एज्युकेशन संस्था इतक्या मोठ्या आहेत, विद्यार्थी जन्माला आल्यापासून पाहिजे ती डिग्री एकाच संस्थेत प्राप्त होते. काय केलं तुमच्या संतांनी, जागवलं आणि शिकवलंय. महाराज म्हणतात तुमच्या एज्युकेशन संस्था कितीही मोठ्या असल्या, एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतील, डिग्री प्राप्त करून देतील, नोकरीची जबाबदारी घेतील, लावली नोकरी परमनंट करतीलच गॅरंटी. माझे संत एकतर जागवतात, नंतर शिकवतात आणि शेवटपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी घेतात. कशी सांभाळतात? आईचा आणि मुलाचा दृष्टांत नाही दिला. जशी गाय रानात जरी चरायला गेली तरी तिच्या अंतकरणामध्ये वासराबद्दल हित दडलेलं असतं. तैशे मज येती सांभाळी, तुका म्हणे वत्स, वत्स म्हणजे वासरू, दिनू म्हणजे गाय. तुका म्हणे वत्स दिनुवेची चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. म्हणून मला प्रश्न पडलाय, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल. अभंगाचा अर्थ सगळ्यांच्या समोर मांडलाय. आता अभंग सुटला आणि नाही सुटला तरी अर्थ सगळ्यांच्या लक्षात आलाय. किम निमित्त कीर्तने नाविन्याने जाहीर करण्याची आवश्यकता नाही. सालाबाद प्रमाणे याही वर्षी जगद्गुरु तुकोबर यांचा बीजोत्सव हा महाराष्ट्रभर नाही, आता महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, गुजरात असेल, तेलंगणा असेल, अर्धा MP असेल, या 4-5 राज्यांमध्ये संपन्न होतोय. पण तरी मी एक खंत व्यक्त करून जाईल. ज्ञानोबा तुकोबराय हे जरी देवाला आकळवणारे संत असले तरी सुद्धा जसा पाहिजे तसा झपाट्याने ज्ञानोबा तुकोबर यांच्या वारक म्हणजे संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार राज्याच्या बाहेर गेला नाही. साईबाबांना जाऊन फक्त 100 वर्ष झाली. 100 वर्षात साईबाबा जगात फेमस झालेत. जगाच्या पाठीवर माझ्या ज्ञानोबारायांसारखा ग्रंथ संपदा निर्माण करणारा संत अजून जन्माला यायचा आहे. तरी देखील ज्ञानोबारायांची ग्रंथ परंपरा आणि संत परंपरा ही राज्याच्या बाहेर फारशी गेली नाही, याची खंत आहे. त्याचं कारण असे, प्रचार आणि प्रसार करणारे वक्ते कमी पडले का प्रसार माध्यम कमी पडली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आजही गरजेचं आहे. आजही बीजेला लोक जातात, तेवढीच संख्या त्याच पद्धतीने. आता लोक म्हणतात खूप लोक धार्मिक झाली. माझं असं मत आहे, आजही 80% लोक बाउंड्रीच्या बाहेर आहेत. 20% लोक आजही परमार्थिक आहेत, काही परमार्थाचा आव आणणारी आहेत. एक निश्चित सांगेल, ज्या जगद्गुरु तुकोबर यांनी साक्षात वैकुंठ नायक भगवान परमात्म्याला मृत्यू लोकात बोलवून आग्रह करून, म्हणजे तुकोबारांना ज्यांनी आग्रह केला वैकुंठात येण्यासाठी, एवढ्या मोठ्या संताची ही परंपरा किती आतापर्यंत प्रगत व्हायला पाहिजे होती. पण आजही खंत आहे. पण तरी देखील तुम्ही सगळी मंडळी गेली 33 वर्षापासून, 33वा वर्ष आहे, 33 वर्षापासून अखंडपणे ही परंपरा जोपासना करतात. मी निश्चितपणाने खरं तर हे सगळं वैभव पाहिल्यावर ज्या ज्ञानोबा तुकोबर यांनी ही वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्यांना सुद्धा हर्ष वाटेल. अशा प्रकारचा परमार्थ तुम्ही मंडळी करतात. तुम्हाला सगळ्यांना एकदा सलाम करतो. त्याचं कारण सांगेल मी. जरी मी आता पुण्यात राहत असलो, आळंदीत राहत असलो, तरी माझा जन्म तुमच्या मतदारसंघातला आहे, मी तुमच्याच भागातला आहे. मी मागे पण 2-3 ठिकाणी बोलून गेलो. महाराज
आपल्याकडे तुमच्याकडे जसे सप्ते होतात, मोठमोठे मंडप, मोठमोठा समाज, कधी कधी ट्रॅक्टरने जेवण वाढायला लागतं, एवढे मोठे मोठे सप्ते असतात. एवढे सप्ते पूर्वी आपल्याकडे होत नव्हते. आला कीर्तनकार तर गाणारी वाजवणारी भेटत नसायची, भेटला गाणारा वाजवणार तर मग ते असे टेकण्यात दिलेला मंडप असायचा, 2 भोंगे लावलेले, मग ते चाललंय आधा अंधार अर्ध उजळ, चालला गावात सप्त्या बसला आमच्या गावात, सप्ता नाही म्हणायचे, सप्त्या बसला आमच्या गावात. ती परंपरा खंडित करून आता ही जे 9 तरुण कीर्तनकार मंडळी माझ्या या खानदेशात निर्माण झाली आणि त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका गावागावा, वाड्या वस्त्या वस्त्यामध्ये संपन्न होते. मग त्यात आमचे जमादार सरोगर अशी बरीच आता नवोदित कीर्तनकार उदयाला आली आणि त्यांनी ही जुनी परंपरा मोडीत नवीन परंपरा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा अभ्यास करून, त्यात खरं तर तुमच्यासारख्या सगळ्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. मला वाटतं संपूर्ण मराठी समाज जेवढा आहे तेवढ्यांनी ही 33 वर्षापासून परंपरा सुरू केलेली आहे. ज्या संतांनी आपल्याला शिकवण दिली, ज्या संतांच्या माध्यमातून आपण परमार्थ करायला शिकलो, त्या संतांबद्दल काहीतरी कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून मुद्दामून संतपर प्रकरणातला 4 चरणांचा अभंग मी तुम्हाला सगळ्यांच्या पुढे म्हणून दाखवलाय. प्रामुख्याने जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून 3 प्रश्न उपस्थित करतात. पहिला प्रश्न आहे, महाराजाचे कोणते उपकार मानतात? महाराज म्हणतात बोलता येत नाही, सांगता येत नाही, शब्द पुरत नाही, व्यंजन पुरत नाही. उपकाराचे काही प्रकार आहेत का? होय, उपकाराचे 3 प्रकार आहेत. काही उपकार प्रयत्नांनी फेडतात, काही उपकार फेडण्याची आवश्यकता नाही, कर्तव्य म्हणून केलेले असतात, आणि काही उपकार असे आहेत की ती फिटतच नाही. महाराज नेमके यातले कोणते उपकार मानतात? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या संतांबद्दल बोलतात? अनेक संत आहेत, अनेक पंथ आहेत, झालेली, केलेली, आडनावाची, परमार्थातली, प्रपंचातली, राजकारणातली, पांढऱ्या कपड्याची, भगव्या कपड्याची, पिवळ्या कपड्याची, काळ्या कपड्याची, गुलाब्या कपड्याची, काही बिन कपड्याची, खडाव घालणारी, अनवानी येणारी, एकांतात लोकांतात राहणारी, नेमकी महाराज कोणत्या संतांचं वर्णन करतात? हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वभाव इतका एकनिष्ठ, स्वप्नात सुद्धा पांडुरंगाला डावलून दुसऱ्याचं वर्णन न करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आज असं अचानक काय घडलं का त्या देवाला डावलून महाराज संतांचं वर्णन करतायत, संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतायत. निष्ठा म्हटली का संतांच्याकडे पाहिलं जातं. त्यातल्या त्यात ज्ञानोबा आणि तुकोबा जणू काही निष्ठेचा पुतळा आहेत. ज्ञानोबांची निष्ठा, ज्ञानोबा सांगतात देवा तुझी शपथ घेऊन सांगतो या भूतावर तू सोडलं काहीच आवडत नाही. तुझी अनवाही नगा देवराया, तुझी अनवाही नगा देवराया, तुझी अनवाही नगा देवराया, तुझी अनवाही नगा देवराया. ए बहु मानस तुझी पासून पासून या देवा तू सोडलं दुसरं काहीच नाही आवडत मला. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, त्यापेक्षा पुढे सांगतात देवा मला बाकीच्यांचं काहीच घेणं नाही. जागृती स्वप्ने तूच दिसतोस. जशी एखादी पतिव्रता स्त्री, त्या पतिव्रते स्त्रीने परपुरुषाकडे नुसतं नजर करून पाहिलं जरी महाराज म्हणतात तिथं पात्र नसतं. तशी आमची अवस्था आहे. आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा
सर्व भावे लोभे लोभे आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. जसं पतिव्रत स्त्रीला सर्व भावी पती आवडतो, लोभ्याला धन आवडतं. काय काय माणसाला इतकं धन आवडतं, धनासाठी माणसं प्राण सुद्धा देतात. तो का म्हणे धन धनासाठी देती प्राण. काय काय माणसाला इतकं धन आवडतं, धनासाठी माणसं जेलमध्ये जाऊन आली, काय जायच्या तयारीत आहेत. महाराज म्हणतात जसं लोभ्याला धन आवडावं तसं परमात्मा म्हणजे एवढे कट्टर असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आज अचानक देवाला डावलून संतांचं वर्णन का करतात त्याचं कारण सांगेल मी. आता इथे बरीच जुनी मंडळी बसलेली ज्यांनी अनेक वर्षी बीज ऐकली किंवा मोठमोठ्या वक्त्यांचं वक्तव्य ऐकले. सर माझा दावा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वाङ्मय अजून मोठमोठ्या विद्वानांना कळलं नाही. काहींची गाथा पाठ असेल, गीता पाठ असेल, विचारसागर पंचदशी, वेदाचा, शास्त्राचा, पुराणांचा अभ्यास असेल, एखादा विद्यापीठाचा कुलगुरू असेल, त्याला देखील जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा कळेलच अशा लग्न. महाराज मराठीत एक होय बाबा जरी मराठीत असलं एकाच माणसाचे विचार असले तर भिन्नता जबरदस्त आहे. का कळत नाही. आम्ही जरी दररोज तुकोबर यांच्या गाथ्यातल्या अभंगावर चिंतन मांडत असलो तरी आम्हाला सुद्धा तुकोबर यांचं वाङ्मय कळेलच अशातलं गणित नाही. एकाच अभंगाचा अर्थ वेगवेगळे कीर्तनकार दररोज कीर्तनासाठी घेतात. सगळ्यांचं कीर्तन त्या अभंगावर सारखं नाही होत, विचार वेगवेगळे असतात. अभंग एकच पण भिन्नता जबरदस्त आहे. उदाहरण देतो मी. पहिल्या चरणाचा अर्थ काढला, त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणाचा अर्थ काढा, भिन्नता दिसून येते. महाराज काही ठिकाणी निगेटिव्ह बोलतात, काही ठिकाणी पॉझिटिव्ह बोलतात. उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही ठिकाणी महाराजांनी शरीराला उत्तम म्हणलं, शरीर उत्तम चांगले. महाराज म्हणतात शरीर चांगलं जर असेल ना बाबा सुंदर परमार्थ करू शकतो. हात चांगले असतील टाळी वाजवू शकतो, पाय चांगले असतील आनंदी पंढरपूरची वारी, डोळे चांगले असतील परमात्म्याचं स्वरूप, तोंड चांगलं असेल भजन गाऊ शकतो, कान चांगले असतील गोड असणारं नाम परमात्म्याचं ऐकू शकतो. म्हणून शरीर काय उत्तम आहे, शरीर उत्तम चांगले. 7-8-10 दिवस उलटून गेलेत आणि काय जिज्ञासू साधक अभ्यास करणारे विद्यार्थी महाराजांना भेटलेत. महाराज असं वाटतं परमात्म्याची भेट झाल्याशिवाय ध्यानधारणेतून उठायचंच नाही, सारखं नामस्मरण करावं वाटतं. पण महाराज जास्त बसलं का गुडघे दुखतात, पाठ दुखते, झोप येते, जागरण झालं का ऍसिडिटी होते. शरीर परमार्थ करत होते. नेमकं शरीराबद्दल तुमचं काय मत आहे. आता शरीराबद्दल महाराज निगेटिव्ह बोलतात. त्याच गाथ्यामध्ये शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे किंवा मदत माध्यमातून हा दे नाशिवंत मलमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परिदे मदालसा सोहम जो जो रे बाळा सा. म्हणजे इथे म्हणतात महाराज शरीर उत्तम आहे, इकडं म्हणतात शरीर रोगाचं भांडार आहे. काय अर्थ कळाल तुम्ही. दुसरं उदाहरण दिलं. काही ठिकाणी महाराजांनी संसारिक माणसाला धन्यता देतात. धन्य ते संसारिक दयावंत जे अंतरी. महाराज म्हणतात संसारिक माणूस धन्य आहे, तिन्ही लोकात धन्य आहे. कारण की चारी आश्रमांचं पालन पोषण संसारिक माणूस करतो, म्हणून संसारिक माणूस धन्य आहे. 15-20 दिवस उलटून गेलेत आणि संसारात कंटाळलेली 7-8-10 माणसं महाराजांना भेटलेत. महाराज तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही, लाडक्या बहिणीला पैसे दिले, खतावर वाढवले, म्हैस मेली, गाय आणली, गाय व्याली, पोरीचं लग्न जमलं, पोरीचं लग्न केलं, पोराचं आलं, पोराचं झालं, लाईट बिल भरलं, लाईट बिल भरलं, सोसायटी आली, सोसायटी भरली का महाराज एक खड्डा भरला का, एक खड्डा भरला का. संसारात नेमके खड्डेच चालू आहेत, प्रयत्न चालले आहेत, पण या संसारात यशच नाही. महाराज म्हणतात तो संसार मुळात दुःखात. संसार दुःख मूळ चौकळिंग दुःख बालवाडी आहे संसार, दुःख बालवाडी आहे संसार,
सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, नाही नाही कोठे. डिवचू नका रे मला. चिंतन राहायचं तिकडेच घुसून जाईल. मग माझं असं एकदा गाडी त्या रस्त्याला गेली काही इकडे येत नाही लवकर. मग गाणे मला हिंदी 350 पाठ आहेत. हे नंतर कॅन्सल कर भाऊ यातलं, नाही तर करशील कुठं ना. त्याच्यामुळे इंदुरीकरण आमच्यावर 2-2, 3-3 केसेस चालू आहेत. संसारिक माणूस धन्य आहे. इकडे म्हणतात संसार दुःखमुळे चौकळींगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी खूप प्रमाणात येते. ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीशी नाही त्याचा वाहू नये. इकडे म्हणतात संसारामध्ये सुखाचा विचार करणारी माणसं मूर्ख आहेत. काय अर्थ कळला तुम्ही? म्हणून बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आम्ही मंडळी सुद्धा प्रसंगानुरूप अभंग घेण्याचा मानस आम्हा लोकांचा असतो, पण कधी कधी अनावधानाने अभंगाची प्रसंगाची गाठच होत नाही. असे बरेच अभंग आहेत की ते आम्ही प्रसंगाला घेतो, पण तो अभंग तो प्रसंग साम्य येता नाही येत, साम्य जुळून येत नाही. उदाहरण देईल मी तुम्हाला. 5.5 महिन्याचं कीर्तन असेल, वर्ष श्राद्धाचं असेल, पुण्यतिथीचं असेल, दशकरीचं असेल, ठरलेले अभंग आहेत. आपुला तो एक देव करून घ्यावा किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा अपार भाऊ सिंधू किंवा जायचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ किंवा शरीराची होई माती. नाही तर मग पीठना अभंग आहे. याच्यासाठी केला होता आहे ना, तुम्ही ऐकता ना. वास्तुशांतीचे कीर्तन बरीच ऐकले असेल. वास्तुशांतीला प्रामुख्याने 2च अभंग कीर्तनकार मंडळी निवडतात जास्त करून. एक अभंग सगळ्यांना पाठे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तम जगी. वास्तविक पाहता या अभंगाचा आणि वास्तुशांतीचा तिळभरही संबंध नाही. कोर्टात केस टाका जिंकून दाखवतो मी, काही संबंध नाही. हा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. उपदेश कोणाला? ज्याला जीवनात काहीच करता आलं नाही त्याला. तुकोबार आहे त्याला होतं, बाबा तुला पुढे यायचंय का, मग एक काम कर जोडून या धन, पण कसं उत्तम व्यवहाराने कमव. शिवाय त्याच्यावर असंच ठेवू नकोस उदास विचारे विचार. त्याने काय होईल? तुला उत्तम गती प्राप्त होईल. उत्तमाची गती तो एक पावेल, मग उत्तम भोगेल जीवक आणि मग पुढे तुला उत्तम गती प्राप्त होईल ना. या सगळ्या गोष्टींनी हा उपदेश केले. पण आता मला सांगा, कीर्तन कशा निमित्त आहे? वास्तुशांतीचे. ज्यार्थी वास्तुशांतीचं कीर्तन आहे, बिनपैशाची वास्तू बी राहते का? धनाचा संचय झाला. ज्यार्थी धन प्राप्त झालं कुठेतरी याचा व्यवहार झाला. ज्यार्थी व्यवहार झाला कुठेतरी स्वभाव त्याचा चांगला, कोण नालायकाशी कोण संबंध ठेवतो, कोण चांगला व्यवहार करतो त्याच्याशी, याच्या अर्थी याला समाजात कुठेतरी प्रतिष्ठा मिळाली. त्याला या उपदेशाची आवश्यकता काय? किंवा दुसरं उदाहरण देईल मी तुम्हाला. वास्तुशांतीच्या दिवशी कीर्तनच ठेवलं पाहिजे असं काय शासनाने जी.आर. काढलाय का? आलाय का कायदा? काही नाही. एखाद्या माणसाने ठरवलं, एखादा होम आणून ठेवू शकतो, एखादा सोलो वादन, एखादा भजन स्पर्धा, एखादा व्याख्यानमाला, एखादा पोवाडा, एखादा कीर्तन, एखादा सप्ताह, एखादा हरिपाठ. एखाद्याने ठरवलंच गौतमी पाटील आणू शकतो, झिंग झिंग झिंगा. पण ज्या अर्थी वास्तुशांतीला त्याने कीर्तनाचं आयोजन केले तो चांगल्या आणि धार्मिक विचारांचा आहे, त्याला या उपदेशाची आवश्यकता काय आहे? पण अजून बहुतांश लोक आमच्यातले गाथा कळली नाही. आमच्या लोकांना पिछेशाही आगे धके अशी परिस्थिती आहे. बहुतेकांना गाथा नाही कळले. वास्तुशांती सर का करावी? अजून एक अभंग घेतात वास्तुशांती. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निराभास राहिलोसे. आता नीर म्हणजे पाणी, बिको नको देऊ रे, फक्त आवाज मला फक्त धडक बसली पाहिजे आवाजाची. निराकार नीर म्हणजे पाणी, अंजनी म्हणजे पाण्याचे. पण महाराज म्हणतात तिथे आम्ही घर बांधले आणि त्या घरात आम्ही कशा सोबत जातो? निराकार निराभास. आकारच नाही, भासाचं काय कारण शिल्लक राहत नाही. त्या घराचा नाही दगड मातीचा घरात अर्थार्थी काय संबंध आहे? पण बहुतांश लोकांना गाथच नाही कळली. तुम्हाला सांगू का बार काही नाही. वास्तुशांती का करावी? सर 2च मिनिटं लागतात सांगायला. 2 मिनिटासाठी 4च कारण आहेत वास्तुशांती का करावी. आता आपला विषय वेगळा आहे तिकडेच, पण तरी तुम्ही घर बांधताय, होईल तुम्ही ऐकलं असेल नसेल सांगून जातो. 4 कारण आहेत, लक्ष देऊन ऐका फक्त तुम्ही. आता पहिलं कारण जागेचं परीक्षण असतं. ज्या जागेत ज्या प्लॉटमध्ये आपल्याला वास्तू उभी करायची. सर तुम्ही पण ऐका, तुम्हाला बांधायचे बंगले, आता ते बी काय ऐकत नाही, सारखंच नुसतं आणतंय कुठून काही कळना. फोन बाबा हे घेतला, आता बाबा ते घेतला, आता काय काय घेता. थांबलो आम्ही. मला आळंदीमध्ये 10 बाय 10ची रूम असावी अपेक्षा होती.
फक्त तेवढीच असली, एक टॉयलेट बाथरूम 10 रूम असली, बस झालं, आपलं जीवन सार्थकी झालं असं वाटायचं. जे माऊलीने द्यायला सुरुवात केली, बाबा 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 बाबा, आता 38 भाडे करू येत. मला स्वतःला राहायला 5 बंगले आहेत. थांबलो का मी? थांबलो? चालू आहे ना पुन्हा. इथं भेटतं का? स्वस्त भेटतं का? लिटिगेशनचं भेटतं का? चांगलं भेटतं का? थांबायचं आपल्या हातात आहे. मी बाकीच्यात नाही थांबलो, परमार्थात थांबलोय. मी पूर्वी 50 कीर्तन महिन्याला करत होतो. 50चे लॉकडाऊनच्या नंतर डायरेक्ट 20वर आलो. 2 वर्षापूर्वी 10 करत होतो. आता यावर्षी 5च कीर्तनं घेतोय. आता हे थोडं बिजेचं आहे म्हणून 7 घेतली या महिन्यात, आणि रामनवमी हनुमान जयंतीला थोडेसे 8-9 घेतलेत. नाही तर 5च कीर्तनं महिन्याला करायची, बाकी थांबायचं आहे. त्याला 2 कारणं आहेत त्याची. एक तर आरोग्य चांगलं राहील, दुसरी गोष्ट समाज आपल्याला रिजेक्ट करणार नाही. जास्त हे केलं तर रिजेक्ट करतो समाज. आणि तिसरी गोष्ट, ही जी नवीन येणारी पिढी यांना स्टेज उपलब्ध होईल. परमार्थ असो, राजकारण असो, प्रपंच असो, योग्य वेळी जर थांबता आलं नाही, त्याला अपमान सहन करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजकारणात तीच कंडिशन आहे. लोक उठलून बाजूला काढेपर्यंत आपण सन्मानाने बाजूला झालेलं खूप चांगलं आहे. आजही महाराष्ट्रामध्ये कलाकार असतील, कीर्तनकार असतील, वारकरी संप्रदाय दुश्मन नाही मला, बाकीचे दुश्मन खूप आहेत. मी टार्गेटला आहे, सध्या हिटलिस्टला आहे. पण संप्रदायातून सगळ्यांचं प्रेम आजही माझ्यावर आहे. त्याचं एकच कारण आहे, योग्य वेळ कळली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. वास्तुशांती ती जागा परीक्षण करत असताना ती जागा बांधकामासाठी योग्य आहे का योग्य आहे, त्याचं परीक्षण कसं करायचं सांगतो तुम्हाला. 3x3चा खड्डा खोदायचा, लांबी रुंदीला 3 आणि खोलीला 3. तो खड्डा संध्याकाळी पाण्याने, जर वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित घर बांधायचं असेल तर, एवढी बारीक हे करण्याची आवश्यकता नाही. मी वास्तुशांती पाळत नाही, वास्तुशास्त्र मी कधीच नाही पाळत. माझं घर जर तुम्ही, आता मी ज्या घरात राहतोय, सगळं उलट्या दिशेला बांधले मी. अरे हरीच्या दासा हरिदाई दिशा, ते पाळत. म्हणजे पाळणार आहे त्यांच्यासाठी माहिती सांगतो, शास्त्र सांगतो. तो खड्डा पाण्याने संध्याकाळी फुल भरून ठेवायचा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पाहायचं, पाणी जर पूर्ण जिरलं समजायचं जागा कनिष्ठ आहे, याची शांती झाली पाहिजे. अर्ध पाणी जिरलं, अर्ध शिल्लक राहिलं, समजायचं जागा मध्यम आहे. जर पाणी जिरलंच नाही समजायचं जागा उत्तम आहे. तसं होत नाही. भूमीमध्ये अदृश्य दोष असतात, ते दोष लागतातच. हे पहिलं कारण वास्तुशांतीचं, त्याची एक पूजा असते सेपरेट. दुसरं कारण, वास्तू नावाचा राक्षस, ही सगळ्यांना कहाणी माहिती आहे. उन्मत्त झाला, अनेक भक्तांना त्रास देऊ लागला, सगळे देवाकडे गेले, देवाला तक्रार केली. देवाने सुदर्शन चक्र, त्याच्यामध्ये शॉर्टकट सांगतो तुम्हाला, सुदर्शन चक्र सोडलं. ते घाबरलं, पण त्यांनी नंतर विचार केला की मी देवाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, त्यांचा मतदारसंघात नाही, त्यांचा माझा बांध शेजारी नाही, तरी देवाने मला का मारावं. ते देवाला शरण गेलं, सांगितलं देवा काही चुकलं असेल तर माफ करा, मी तुमचं काही घेतलंच नाही, तुमचं नाव वाटीत आलो नाही मी. ते म्हणे माझं जरी तू काय केलं, पण माझ्या भक्तांना त्रास देतोस, देवा मला माफ करा, मी तुमच्या कुठल्याच भक्ताला आजपासून त्रास दे. पण सुदर्शन चक्र मागे घ्या. देवाने सुदर्शन चक्र मागे घेतला. 2-3 दिवस उलटून गेले. नंतर ते पुन्हा देवाला जाऊन भेटलं. हा सांगितलं देवा मला जरा थोडीशी फिरायची सवय, एअर कंडिशन रूममध्ये राहायची सवय, घरघर फिरणाऱ्या खुर्चीवर बसायची सवय, सगळी पद्धत तुम्ही एकदाच काढून घेतली. मला कुठेतरी एखादं कॅबिन बसायला, साधं एखादं स्थान द्या. मग देवाने सांगितलं जो कोणी नवीन वास्तू उभी करेल, तुला नैवेद्य दाखवलं विना, तुझा सन्मान तुला दिल्या विना, तुला पूजन केल्या विना जर त्या वास्तूत तो राहायला गेला, त्याला तो खुशाल पिळा कर. दुसरं कारण. तिसरं कारण, जी धातू आपण वापरतो, स्टील वेगळ्या कंपनीचं, वाळू वेगळ्या कंपनीची, विटा वेगळ्या कंपनीचा, त्यात जो विटाळ चांडळ असलो त्याची एक पूजा असते. तिसरं कारण. आणि चौथं कारण, शक्यतो तुम्ही ऐकलं नसेल, मी सांगतो तुम्हाला बारकाईने. आपण जास्त करून बांधकामामध्ये वाळूचा वापर करतो. वाळू आपल्याकडे काय म्हणतात, त्या वाळूला काय म्हणतात आपल्याकडे, रेती. रेतीचा वापर आपण जास्त करून करतो. रेतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी असे बारीक 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 पांढरे पांढरे कंस पाहिले असतील. ते बारीक बारीक पांढरे पांढरे कंस काही गारांचे असतात, म्हणजे दगडांचे असतात. पण काही असं जर चुरा केला तर ते चुरा होऊन जातो त्याचा. ते पांढरे पांढरे कंस वाळूचे नसून हाडांचा चुरा आहे. तुम्ही म्हणणार हाडांचा चुरा त्या वाळूत कसा काय आला. आपले आतापर्यंत जेवढे जेवढे वाळवलेले गेलेत, आपण सगळ्यांची अस्थी कुठं विसर्जित केली, कुठल्या तरी नदीत केली. वाळू कुठून निघते, नदीतून निघते.
ती हळ कालांतराने हजारो शेकडो वर्षांनी आदळापट होऊन त्याची बारीक बारीक कंस त्या वाळूत विखुरले जातात. मग तुम्ही किती बारीक चालली काय झालं तर ती वाळू प्लास्टरच्या माध्यमातून बांधकामाच्या माध्यमातून आपल्या वास्तूमध्ये येते. ती वास्तू जर आपलं म्हणजे उभी केली आणि जर त्याची पूजन नाही झालं, ब्राह्मण जर त्यातले शाने नसले, जर ती पूजन राहिलं, वास्तू शांती घालून सुद्धा काही उपयोग होत नाही. तुम्ही ब्राह्मण नाही ना? मी हसले म्हणून म्हटलं. टोपी ब्राह्मणासारखे घातले ना, ते आपल्या मामाच्या गावचे आहेत, जिजाऊ साहेबांचे माहेरचे आहेत ना ते. विठ्ठल विठ्ठल त्याची एक सेपरेट पूजा असते, ती ब्राह्मणांनी घालायची असते. त्याचं कारण आणि त्यातला काय दोष होतो सांगतो तुम्हाला. ती प्लास्टरच्या माध्यमातून किंवा बांधकामाच्या माध्यमातून ती वाळू आपल्या घरात आलेली असते, ज्याची हाडं आलेली आहेत, त्याचा रक्त, जर डॉक्टर कोणी असेल त्यांच्या लक्ष, त्याचा रक्ताचा गंध आणि त्या घरात वास्तव्य करणाऱ्या एखाद्या सदस्याच्या रक्ताचा गंध जर जुळला तर त्या घरात त्या व्यक्तीला त्रास होतो. बैल तरी मारणार, बायकोचं त्याचं नाही पटणार, मुलगा तरी बेकार निघणार, सुनबाई फिरून बोलणार, मुलगीच, या सगळ्या गोष्टी त्या माणसाकडे, मग त्याला पोटाचा विकार होणार, मोटरसायकल चोरीला जाणार, हा कुठे जाऊन पडणार, ह्या ज्या गोष्टी घडतात त्या वास्तूमध्ये. तर ती पूजा केल्या विना जर वास्तूत राहायला गेलात तर तो एक दोष लागतो. ब्राह्मणांनी ही पूजा करायची असते. ही चारच किती मिनिटं लागली सांगायला, 2 मिनिटात मी सांगून मोकळा झालो. याच्यासाठी 6-7 चरणाचा अभंग घ्यायचा आणि ते सगळं सांगत बघ. मस्त संत चरित्र सांगायचं, संतांचं वर्णन करायचं, देवाच्या रूपाचं वर्णन करायचं. मी तिकडे जातो, जाऊ द्या, आज एक त्या पुढे जाऊन सांगतो. तुकोबा यांचा जो गाथा आहे ही अजून मोठमोठ्या विद्वानांना कळलं नाही. काही वेदाचा अभ्यास करणारी आहेत, वेद पाठ आहेत काहींना, त्यांना देखील तुकोबरायांची गाथा कळेलच अशातलं गणित नाही. पण त्यातूनही पुढेकडे जाऊन सांगेल तुम्हाला, जरी एवढं तुकोबरायांचा गाथा अवघड असला तरी तुकोबरायांचं वाङ्मय अजून एक दावा आहे माझा, प्रत्येक अभंगाचा, प्रत्येक कडव्याचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सर्वसामान्य माणूस सुद्धा सहज काढू शकतो. त्यासाठी काय झालं पाहिजे माहिती आहे, अभंगाची रचना करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या अवस्थेत होते त्याचं अवलोकन झालं पाहिजे. गाथा एका ठिकाणी निर्माण नाही झाली, काही अभंग भंडारा डोंगरावर झाली, काही घोराडेश्वरावर, काही इंद्राणीच्या काठी, काही कधी देवाला उपदेश, कधी समाजाला, कधी मनाला, कधी स्थितीपर अभंग, नामपर अभंग वेगळे, रूपपर वेगळे, गवळणी वेगळ्या, भुपाळे वेगळ्या, काकडा वेगळा, आंधळे वेगळे, जात वेगळं, विराण्या वेगळ्या, वेगवेगळे अभंग तयार केलेत. कधी रूपाबद्दल महाराज इतकं सुंदर महाराज सांगतात, देवा तुझं स्वरूप मला इतकं आवडतं, सतत पाहतो ना, हे देवा तुझे स्वरूप पाहत असताना पापणी जरी लावली उपटून फेकून द्यावं असं वाटतं. आवडे हे रूप गोजी रे सपून, आवडे हे रूप गोजी रे सपून, आवडे हे रूप गोजी रे सपून, आवडे हे रूप गोजी रे सपून. ऐसा जितो राहे आता दृष्टी पुढे, ऐसा जितो राहे सुखवले. देवा डोळ्यांना सुख मिळतं, सुख. आणि हे देवा तुझे स्वरूप पाहत असताना पापणी जरी लावली राग येतो, राग उपटून फेकून द्यावंसे वाटते. आणि देवा तुझे स्वरूप पाहण्याची सवय माझ्या मनाला लागल्यामुळे त्यांनी काही पाहायलाच मागत नाही. लाचावले मन लागलीशी गोडी ती जीवेन सोडी ऐसे झाले, नकोच वाटतं देवा. सारखी सवय लागली, सवय. ती गाणं पहा तुम्ही हिंदी एक,
तू बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, ना तू कुछ कहे ना मैं कुछ कहूं, बैठ मेरे पास, हाँ बैठ मेरे पास तुझे. अपना नाही आहे वो. देवा सतत माझ्या नजरेसमोर. आता दृष्टी पुढे ऐसाची तू पाहावं वाटतं सारखं. हालू नकोस, चालू नकोस, बोलू नकोस, पण सतत नजरेसमोर राहा. आता दृष्टी पुढे. आणि हे देवा आम्ही तुझेच लेकर आहोत ना, आमचे लाड कोण पुरवणार. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी, पुरवावी आडी माये बापा. काय वर्णन आहे हो रूपाचं, रूपाबद्दल. काही ठिकाणी नामाचं वर्णन आहे. नामाबद्दल बोलत आम्ही सांगू का तुम्हाला सर बारकाईने, वारकरी संप्रदाय हा 60% 65% नामावर आधारित आहे. काही माणसाची ताकद नसती, त्याच्यात नावात ताकद असते. फक्त नाव सांगा एखाद्याचं तरी काम होते. माणूस किरकोळ पण नाव सांगा लगेच काम होते. जरांगे पाटील 32 किलो 500 ग्राम. मुंबईतून दिल्लीला चर्चा झाली सुरू. अरे कोण जरांगे है, क्या कर रहा है. माणूस किरकोळच. मुंबईत अरुण गवळी, ही छोटा राजन बिजा राजन हे ना, ही सगळी टार कापत होती त्याला. आज बी मी नेहमी जातो त्यांच्याकडे. शिवरात्रीला कीर्तन असतं. आता 2-3 वर्ष जायचं बंद केले कोरोनापासून, पण अधूनमधून मम्मी येत असत आळंदीला. मम्मी म्हणजे आशाताई गवळी. बऱ्याच वेळा सांगितलंय मी, त्या प्युअर माळकरी आहेत. महिन्यातून एकदा कोणी आळंदीला येऊन जातात म्हणजे जातात. आणि मुसलमान बाई आहे, त्यामुळे कधी कधी सगळ्याच मुसलमानांना बोलू वाटत नाही. ही 2-4 भामटी सोडली तर बाकीच्या मुसलमानांना आपण बी सपोर्ट करू. माझं असं मत आहे, हिंदुस्थानात जेवढे मुस्लिम बांधव आहेत माझे भाऊबंद आहेत, कारण मुळात तिकून आलेले नाहीत, हाईत इथलीच आहेत. पण त्यांनी इथं राहत असले तर इथंच गायलं पाहिजे. इथं राहत असतील, इथं खात असतील, तर तिकडचं गात असेल डोंगावरला आता मारू. बाकीचे मुसलमान चांगली आहेत हो, सगळीच मुसलमान सारखी नाहीत ना. आज बी काय मुसलमान चांगले. आजही माझ्या वारकरी संप्रदायामध्ये 16-17 कीर्तनकार मुसलमानाची आहेत. जलाल महाराज सय्यदांचं जर वक्तव्य तुम्ही ऐकलं, महाराज ब्राह्मण तरी काय बोलणार असं बोलतो माणूस. कबीर महाराज ते तर एवढाच होतं तेव्हापासून पाहिलंय मी. कबीर अत्तारला भरपूर आहेत, 16-17 आहेत. हे 4-5 सोडली ना, हैदराबादची 2, हा संभाजीनगरचा 1, मालेगावचा 1, भिवंडीचा 1 आणि भायखळ्याचा 1. हे 6 जण आहेत फक्त. तो भायखळ्याचा बोलला, तो आपला इथला. हैदराबादचा अकबर तो मुंबईला म्हणला, तो म्हणला हे हिंदुस्तान तुम 100 करोड़ है, हिंदुस्तान तुम 100 करोड़ है, हम 25 करोड़ है. ठीक है, तुम तो हमारे से इतने ज्यादा है. 15 मिनिट पुलिस हटा दो, किसमें हिम्मती दिखा दो. त्याच्यावर खटला सुद्धा दाखल नाही झाला. कोणी बोल खुर्च्यांसाठी लाचार झालेली ना आपली बाकीची. त्याला माझं आव्हान आहे, अरे तू पोलीस सोड, तुझं संरक्षण बाजूला काढ, फक्त लांगड्या वारकरी येऊन भेट. नाही फाडून कुत्र्यांना खाऊ घाललं तर वारकऱ्याची अवलाद नाही. विठ्ठल विठ्ठल. पण अलीकडे ना थोडासा आनंद वाटायला लागले. छावा पिक्चर निघल्यापासून पोरा अशी सावध झाली आपली. गावा वाड्या वाड्या वस्त्यांमध्ये तुम्ही पाहिलं का नाही सगळ्यांनी. गावाला दाखवलं का तुम्ही. हा गाव सगळ्यांना दाखवा आणि सावध राहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला केरला स्टोरी दाखवता तर तो पण दाखवा, म्हणजे या जातीला जरा सावध राहता येईल. या सध्या बेसावध आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, 1.5 लाख पोरी महाराष्ट्रातून गायब आहेत. आपण नुसतं नामा म्हणे नोंद निळा म्हणे चाललं रोज आपलं. काय फरक पडणार आहे त्याने सांगा ना. नामा म्हणे निळा म्हणे तुम्ही वाचू शकत नाही का, तुम्हाला माहित नाही का. सध्या ज्याची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचून प्रबोधन होणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल शासनाला काही घेणदेण नाही त्याचं. आता प्रचार आणि प्रसार आपणच केला पाहिजे. आम्ही तिकडे जात बसत नाही. नावात ताकद असते. काय काय माणसं नुसतं नाव सांगा तरी काम होते. फक्त नाव सांगा. तुम्हाला उदाहरण देऊ का. मला सांगा, जर एखाद्या सामान्य माणसाच्या नावात एवढी ताकद आहे, देवाच्या नावात कमी ताकद असेल. उदाहरण देईल मी. रावणाला मारण्यासाठी वानर सेनेला समुद्राच्या पलीकडे कसं न्यावं याचा प्रश्न स्वतः बरोबर रामचंद्रांना पडला.
देवाचा चेहरा पडला, हनुमंतरायांनी पाहिला. देवाचं भक्ताचं साम्य असतं हो. देवाच्या मनातलं भक्त लगेच ओळखतात. हनुमंतराय पटकन गेले, नल नील जागवंत सुग्रीव सगळ्यांना एकत्रित केलं आणि बैठक झाली. बैठकीत निर्णय झाला, आपला देव का दोघळा आहे का? आणा दगड, एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर मग, एका दगडावर रा, दुसऱ्या दगड टाकली, तरायची जुडायची, तरायची जुडायची. हे दृश्य देवाने पाहिलं आणि देवाने विचार केला, माझ्या नावाने दगड तरतात. हे जर मला आधी कळलं असं कशाला म्हणलं माकडांची मदत घेतली असते मी. तुम्हाला काय वाटतं की आत्ताच आहे काय? जरी यांना वाटत होतं भाजपवाल्यांना आपण बहुमताने येतोय तर कशाला आजी दादा इकडे घेतले असते. जाऊ द्या. पण एक सांगू तुम्हाला, थोडी महागाई वाढली पण महिला खुश केल्या त्यांनी आणि महिलांनी भरभरून त्यांना निवडून दिले. त्यांना निवडून दिले पण महिलांना वाटतं आम्ही निवडून दिले. चुकीचा समज आहे तुमचा. यावेळेस आम्ही रणांगणात होतो. हे काढ बाबा, नंतर होईल कारवाई. आजपर्यंत आयुष्यात कधीच कलंक लागला नाही कोणाचा प्रचार करायचा, पण यावेळेस आम्ही पक्षाचा नाही केला कोणत्या, फक्त हिंदुत्व म्हणून. माझ्याकडे कोकण प्रांत होता, 6 जणांची टीम, माझी स्वतःची गाडी, स्वतःच्या पैशाचं डिझेल, स्वतः खर्च करायचा. 9 दिवसाचा दौरा माझा झाला. असे 200 कीर्तनकार 200 टीमा घेऊन महाराष्ट्रात फिरत होते. म्हणून आजचे दिवस आले त्यांना. अच्छे दिन जनते को आएंगे नहीं आएंगे मालूम नहीं, लेकिन उनके लिए आ गए, इनके लिए और उनके लिए, बाकी सब सपाट हो गए. विठल विठल विठल. देवाच्या सुद्धा लक्षात आलं, माझ्या नावाने दगड धरतात, प्रयत्न करू म्हणा. 500 मीटर देव वर गेले. एवढा दगड उचलला, टाकला, बुडला. देवाला वाटलं मोठा झाला. एवढा टाकला, बुडला. एवढा टाकला, बुडला. दगड टाकू टाकू देव घामाघूम झाला. दगड काही तरेनात. शेवटी एवढा दगड उचलून टाकला, तो सुद्धा बुडला. देवाने पाठीमागं पाहिलं, भानगड काय त्यांच्या तरतात माझ्या पाठीमागं पाहिलं. हनुमंत तुम्ही कधी आलात? देव मी पहिल्या दगडालाच आलोय. अरे काय भानगड तुमचे? देव तुझी ताकद आहे, तुझी नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोळ याजसाठी. नावात ताकद असते काय काय माणसाच्या. आजही पा नाव सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं की प्रत्येकाला आजही शिवाजी महाराज वेगळे भासतात. शूराला शूर भासतात, वीराला वीर भासतात. माता भगिनीला काहींना मुलगा भासतो, काहींना भाऊ भासतो, आध्यात्मिकांना आध्यात्मिक भासतो. राजा राजा होता. हे वगैरे राजाची उपमा कोणाला तरी देत बसू नका. राजी पुन्हा होणे नाही. राजे फक्त शिवाजी राजेच, बाकी दुसरे कोणते राजे? एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. राजा तुम्हाला उदाहरण देतो मी. एक ऐकलं असेल तुम्ही कधीतरी, मला वाटतं मी एकदा उदाहरण म्हणजे घटना घडलेली माझ्या जीवनात ते सांगितली होती. मी पूर्वी ना, माझं गाव इथं आहे, रेल लाडली गाव आहे माझं, म्हणजे चांदसरच्या जवळ, पाळदीच्या पलीकडून. पाळदीला बी घर आहे माझं, जळगावला खोटेनगरला बी आहे, हरिविठ्ठलला बी आहे, शेरीला धार शेरीला जमीन आहे. पण तेव्हा काहीच नव्हतं. घरची परिस्थिती फार नाजूक. वडील भाऊ सगळे सालदारी करायचे दुसरीकडे. आता सगळे सदन आहेत, व्यवस्थित आहे. माऊली आवाज दे बाळा थोडा. आईच्या मी पळून गेलो होतो. आपल्या खानदेशात एक मोठे कीर्तन करून गेले, वैकुंठवासी मुरलीधर काका रेलकर म्हणून. त्यांनी मला आळंदीला नेलं. पण घरी यायचं असलं तर पैसे नसायचे. महाराष्ट्र एक्सप्रेस आहे, दररोज येतो कोल्हापूर ते गोंदिया. सर मी त्या गाडीत बरेच वर्ष बिनतिकीट आलोय. पैसे नसायचे. 10:30 पावणे 11 ती गाडी लागते पुणे स्टेशनला. आपलं जायचं, जनरल डब्यात जाऊन बसायचं. TC आला बाथरूमला जायचं, TC गेला का बाहेर यायचं. बरेच वर्ष सापडलो नाही एकदाही.
आणि त्याची परतफेड बी केली रेल्वेची मी. रेल्वेला मी आता खूप म्हणजे नफा मिळवून दिला आहे. कारण मी वर्षातून 4-5 यात्रा नेतो 2-2, 3-3 हजार लोकांच्या. त्याचा फायदा भेटतोच ना रेल्वेला. आता चाललो 23 तारखेला 125 लोक घेऊन पिठापूरला. तो भाग जाऊ दे, मी ते म्हणजे त्याची परतफेड केली. पण एकदाचा प्रसंग असा झाला की काहीतरी सण होता आणि ट्रेनला गर्दीच नव्हती. मी पुणे स्टेशनला बसलो, गाडी बराच वेळ उभी राहिली. एक अंधाराच्या असं वरती कंपार्टमेंट होत्या, कंपार्टमेंट जाऊन त्या वरच्या बाकडावर मी जाऊन झोपलो. गाडी धकली आणि त्याच डब्यातून 7-8 मुस्लिमांची पोरं आली. आल्यावर त्या मी जिथं बसलो होतो त्यांनी मला वर पाहिलं, आले तिथे खाली बसले. माझ्याकडे नंतर पाहिलं त्यांनी की मी आहे म्हणून. नंतर बसलं ते आता ते पोरं त्यांची असली काय ना आपली असली काय, बरोबरीची पोरं म्हणलं तर हिदळ किदळ थोडी मस्ती त्यांची चालू झाली. मी आपलं ऐकत होतो, आपल्याला काय घेणं आहे. मग ती गाणे खेळायला लागले. गाण्या खेळता खेळता शिव्या द्यायला लागले, मारामाऱ्या करायला लागले, एकमेकांची चेष्टा करायला. नंतर जोक खेळायला लागले, जोक सांगायची. त्यांना दौडला उतरायचं होतं. हा सगळा प्रकार उरुळी कांचनच्या थोडंसं पुढे जाईपर्यंत मी ऐकत होतो. नंतर त्यातल्या एका पोराने जोक सांगितला. माझी तळपायच्या मस्तकात गेली. कीर्तनात सांगण्यासारखं नाही पण तरी सांगतो मी. तो म्हणला की हिंदू का लड़का था, एक हिंदू का लड़का था, वो बार बार चिल्ला के कह रहा था हमारे शिवाजी महाराज ऐसे थे, हमारे शिवाजी महाराज वैसे थे, हमारे शिवाजी महाराज ने ये किया, हमारे शिवाजी महाराज ने वो किया. मेरे को गुस्सा आ गया. फिर मैंने बोला क्यों शिवाजी करता है, तुम्हारे शिवाजी महाराज की तस्वीर तो हमारे टॉयलेट में लगाएल है. मला असा राग आला, असं वाटलं म्हणून उठून फाडून फेकून द्यावं याला. पण विचार केला 7-8 मी एकटा आहे, पुन्हा आपल्याला पायी नाही. जर यांनी ढकलून दिलं तर रात्रीचा तपास लागायचा नाही. मग जिथं ताकद चालत नाही तिथं बुद्धी चालवायला लागते. प्रचंड राग डोक्यात. पण मी उठून बसलो, खूप कंट्रोल केलं. मला कंट्रोल होत नाही शक्यतो, खूप कंट्रोल केलं. 10 मिनिटं झाले. त्यांनी जोक सांगितलं की मी हसायचो. असं करता करता खाली उतरलो, त्यांच्यात बसलो, हंसता हंसता बोलायला लागलो. बोलता बोलता मतलब भाई एक बात बोलूं. हाँ बोलिए. आप गुस्सा नहीं करेंगे ना? नहीं करेंगे. आपने थोड़ी देर पहले शिवाजी महाराज के बारे में बोला था. हाँ बोला मैंने. शिवाजी महाराज की तस्वीर हमारे टॉयलेट में लगाई होगी, लेकिन क्यों लगाई तुम्हें पता नहीं, मैं बता सकता हूं. तुमने बताओ. गुस्सा नहीं करेंगे ना? नहीं करेंगे. मैं बोला तुम्हारे लोग कुछ भी खाते, बड़ा खाते, छोटा खाते, खट्टा खाते, मीठा खाते, तीखा खाते, हजम नहीं होता है. टॉयलेट में गए तो संडास साफ नहीं होते. शिवाजी महाराज की तस्वीर इसलिए संडास में लगाई है, शिवाजी महाराज की तस्वीर फोटो देखी फरा संडास होती है. विठ्ठल विठ्ठल ताकद नावात आज भी प्रत्येकाला महाराज वेगळे भासतात. एखादा अधिकारी जर चुकीचं काम करायला लागला, जर महाराजांचा फोटो पाहिला तरी त्याच्या बुद्धीत पालट होतो लगेच. कीर्तनकार सुद्धा कीर्तन करताना शिवाजी महाराजांचे फोटो जर पुढे असला ना, शौर्याने बोलतो आजही. ताकद निर्माण होते. पाहिल्याबरोबर ताकद निर्माण. प्रत्येकाला महाराजांची ऊर्जा वेगवेगळी भेटते. नावात ताकद आहे, नावाबद्दल. काही ठिकाणी रूपाचं वर्णन, काही ठिकाणी गुणांचं. गुणाबद्दल गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन नामाबद्दल. कधी एक सांगू तुम्हाला, मला धिंगाणा पण करता येतं, पण मी थोडंसं चिंतन आज बीज आहे म्हणून थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न. तुकोबारायांच्या परमार्थाची पूर्ती सर शेवटपर्यंत झाली नाही, शेवटपर्यंत नाही. जरी महाराजांना देवाची भेट झाली, महाराज देवाच्या सन्निधानात बसून वैकुंठाला गेले असते, पण पूर्ती नाही झाली परमार्थाची. त्याचं कारण सांगेल मी. देवाची भेट झाली की महाराज संतांसाठी प्रयत्न करायचे. संत भेटले पुन्हा देवासाठी प्रयत्न करायचे. देवासाठी तर महाराज इतके उतावळे झाले होते, समोरची व्यक्ती कोण आहे, त्याचा अधिकार काय आहे ते महाराजांना कळत नव्हतं, म्हणजे सुचत नव्हतं. कधी कधी महाराज देवाबद्दल जो भेटेल त्याला विचारे. पुसावेसी ही चिवाटे, जो जो भेटे तयाशी, देव कृपा करील मज, काही लाज राखील, काही मी उद्धार पावे ना, काही कृपा करील नारायण, ऐसे
समाधान चित्ता माझे काही खंड येईल कर्म शेवटी संतांना दया आली महाराजांना उचललं डायरेक्ट देवाजवळ येऊन बसवलं ज्या देवाच्या नुसत्या भेटीसाठी दर्शनासाठी महाराज जन्मोजन्मी प्रयत्न करत होते त्या देवाजवळ डायरेक्ट बसायला भेटलं महाराजांनी खुश व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे का नाही उदाहरण देतो समजा एखादा ग्रामपंचायत सदस्य साधा ग्रामपंचायत सदस्य जरा हुशार होता कार्यकर्ता बऱ्याच योजना आणल्या राबवल्या वार्डात गावात चांगले कामं केले लोकांनी विचार केला कार्यकर्ता चांगला आहे सगळीकडे नाव झालं त्याचं त्याने विचार केला आपण चांगलं काम केलंय किमान पंचायत समिती सर तुम्हाला यावं लागेल सरांना यायला जमलं नाही पण सरांनी 2-4 महाराज लोक पाठवून दिली ती दिसली कार्यक्रमात मला तरी समाधान काही का होईना सरांना पण त्यांनी दुसरं उदाहरण देतो समजा तुम्ही चष्म्यावाले तुमच्या मुलीचं लग्न निघालं झालं असेल पण निघालं समजा त्या मागच्या चष्म्यावाले तुम्हाला 5 लाख देणार तर नाही ते पण दिले समजा त्यांनी 5 लाख तुम्हाला त्यांच्या मुलीच्या लग्नात तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही तांदूळ टाकायला जरी हजर राहिलात तरी त्यांना समाधान काही का होईना माझ्या मुलीच्या लग्नात साहेब उपस्थित आहेत म्हणजे काही उपकार प्रयत्नांनी फेडतात अनेक उदाहरण देतो मी फक्त तेवढं पण सांगू प्रयत्नांनी काही उपकार फेडतात आता तिसरे उपकाराचे प्रकार आहेत तुम्ही किती प्रयत्न केलेत उपकार फिटतच नाही रात्रभर सांगितले इतके उपकार आहेत की आपण फेडू शकत नाही मी काही त्रुटक उपकार तुमच्याकडे मानतो त्रुटक ठराविक उपकार पहिले उपकार आपल्याला भगवान परमात्माचे आहेत ज्या भगवान परमात्म्याने हे सुंदर शरीर दिले शरीर म्हणजे सर्वसामान्य नाही 84 लक्ष योनी एका योनीत 1 कोटी वेळा जन्म मग मनुष्य जन्म मिळतो आणि तोही कोणी गुटखा खाऊन कोणी मटके खाऊन कसाही घालवतोय तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी जरी आम्ही कीर्तनकार सांगत असलो तरी याच्यावर विश्वास ठेवू नका माझा भरोसा नाही मनुष्य जन्म भेटलाय ना मस्त पुरेपूर उपयोग करा त्याचा मस्त आनंदाने जगा चांगले कपडे वापरा चांगलं सोनं वापरा चांगले चांगले पदार्थ खा चांगल्या लोकांमध्ये फिरा चांगल्या देवाच्या दर्शनाला जा एकही दर्शन ठेवू नका मी पांगळा माणूस आहे मी 6 देश फिरून आलो इंग्लिश येत नाही तरी 6 देश फिरून आलो भारतातला कोणताच कोपरा ठेवला नाही मी सोडायचा माझं वय आता 50 सुरू झाले गाड्या 58 वापरल्या मी एका घरात 6 वर्षच राहतो 6 वर्षांनी घर चेंज म्हणजे गर्व म्हणून नाही जीवन भेटलं ना आपल्याला मस्त जगून घ्या ना तुम्ही किती कमवा तुमच्या इथं जेवढे तेवढंच राहणार शिल्लक मग पोरांसाठी काय पोरं कमवतील ना त्यांना देवाने कशासाठी पाठवलंय तुम्ही सगळं समाधानी जीवन जगून जर शिल्लक राहिलं तर ठेवा नाही तर आपण चुंबारा द्यायचं आणि पोरांनंतर मध्ये मात्र निघ बाहेर काय आग होत असेल त्या माणसाची मस्त जीवन जगा चांगल्याच्या संगतीत राहा जेवढं भजन करता तेवढं भजन करा मी तर सरांना माहिती आहे माझ्यासारखा समाधानी कीर्तनकार महाराष्ट्रात एक बी नाही रात्रंदिवस पळत राहतात हो काही भाकरी हातावर घेऊन खात आहेत काय जीवनाला अर्थ आहे तुम्हाला उद्देश करून आम्हाला त्याच्यातून काय निष्पन्न काय मस्त जगतोय मी फुल म्हणजे मनुष्य जन्म आज मरण आलं मला लगेच कावळा शिवणार इच्छाच काही शिल्लक ठेवली नाही मी सगळ्यांनी मस्त जीवन जगा वगैरे रडत बसलं आपल्या काही नाही तुमचं नशिबात जेवढं तेवढं भेटणारच आहे सगळ्यांना सांगतो पुन्हा शरीर नाही बारकाईने सांगतो तुम्हाला दुर्मिळ आहे दुर्मिळ त्यातल्या त्यात भारतात मिळालं भाग्य आशिया खंडात भारतात महाराष्ट्रात मिळालं त्यानंतर संतांच्या नंतर मिळालंय हे वाङ्मय आपल्याला कळायला लागलं त्याच्यामुळे खूप भाग्यवान आहोत आपण अनमोल किमतीचं शरीर आहे बरं गंमत अशी आहे हे शरीर रिपेरिंग होत नाही माझं बघा कसं झालंय रिपेरिंग गाड्या किती महागड्या असू द्या किती महागडी गाडी असली साहेब बनवून भेटती गाडी समजा एखाद्याने फॉर्च्युनर घेतली ठोकली गाडी त्या माणसाचा आवडता नंबर आवडती गाडी त्याने शोरूमला फोन केला साहेब मला गाडी जशी तशी बनवून पाहिजे भेटणार का नाही बनवून शोरूमने काही नाही गाडीला कॉम्प्युटरला लावली जेवढे डॅमेज पार्ट होते तेवढे काढून टाकले नवीन पार्ट बसवले पेंटिंग मारली पुन्हा गाडी 8 दिवसांनी साहेबांच्या बंगल्यात हजर बनवून भेटते जगाच्या पाठीवर अशी एक कंपनी आहे बरं या गाड्या सगळ्या सारख्या तर कलर वेगळा आहे थोडेफार फ्युचर टॉप मॉडेल मध्यम असं थोडंसं सेकंड टॉप वगैरे सगळं बेसिक मॉडेल
हे फक्त बाकी स्टिअरिंगच्या जागेवर स्टिअरिंग, चाकातील इंजिन, ते सगळ्या गोष्टी त्यात असतात. पण जगाच्या पण अशी एक कंपनी आहे की त्या कंपनीमध्ये एक गाडी, एक मॉडेल तसं पुन्हा निर्माण होत नाही. प्रत्येक मॉडेल वेगळे, प्रत्येकाचा शो वेगळा, ऑइल फिल्टर वेगळं, डिझेल फिल्टर वेगळं, टायर वेगळी, सायलेन्सर वेगळं, फायरिंग वेगळी, प्रत्येकाचा शो वेगळा, प्रत्येक मॉडेल वेगळे. शिवाय ते मॉडेल जर धडकलं, ठोकलं रिपे, आता तुमच्यातलंच मॉडेल आहे, मॉडेल साधं नाही, रफ अँड टफ महिंद्रा अँड महिंद्रा. कीर्तन संपल्यावर तिघं सोडा, एकटा आणून जातो का नाही बघा. 50 वर्ष वय चालू आहे आता. दोघांना माझी म्हणजे आव्हान आहे, फक्त माझा हात असा करून द्यायचा, तरी 500 दिल मी, नाही तर 1000 गेल. जोरात गाडी धडकली, चाक मोडलं, भेटल का ओरिजिनल? भेटल. तुम्ही सगळ्यांनी मदत केल्यावर नाही. तुला आमदार कोण आहे? चिमणराव पाटील, त्यांचे चिरंजीव. हां, त्यांनी जर निधी टाकला तर तुमचा आमदार म्हणजे परिस्थितीने सगळ्यात गरीब आमदार. सगळ्या आमदारांना कमाई करता आली. मी अजून त्यांना भेटलो नाही, पण मी ऐकू नये की त्यांना फार श्रीमंत नाही होता आलं. कुछ खाने का नाही तो क्या करने का. असे बरेच आहेत. आराराबा शेवटपर्यंत एसटीने फिरणारा माणूस. काही माणसं आहेत ना की आहे, राजकारण गलिच्छ जरी झालं असलं पण काही माणसं आजही राजकारणामध्ये योग्य आहेत. बरेच येतो असे, खूप आहेत. म्हणजे मी अजून भेटलो नाही त्याला, पण मी ऐकलंय की त्यांची परिस्थिती म्हणजे खूप श्रीमंत झालेले नाहीत ते. आमच्या पुण्याकडचा, आमच्या आळंदीतला नगरसेवक म्हणजे इकडच्या 2 आमदारांच्या पेक्षा जास्त श्रीमंत आहे. पैसा आहे तिकडे, गुंठ्याला पैसे वाढले आहेत. आम्ही तिकडे जात बसत नाही. समजा आमदारांनी टाकला निधी, याच्यावर भेटेल का ओरिजिनल? नाही. पालकमंत्री कोणी तुम्हाला? गुलाबराव, त्यांनी टाकला निधी तर नाही भेटणार. खासदार नाही, नाही का? उपमुख्यमंत्र्यांनी मदत केल्यावर, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मदत केल्यावर नाही का? आणि मुख्यमंत्र्यांनी मदत केल्यावर नाही भेटणार. पंतप्रधान, भाई और बहनों, बेचारे महाराज 2 घंटे एक टांग पे खड़े होकर कीर्तन करते, हम सरकार कर से ऐलान करते, महाराज जी को एक टांग प्रदान करते, मिलेगा? मग आदर्श टाकल्यावर 2G सिस्टम, सिंचन, चारा, युरिया, कोळसा, घरकुल, महाराष्ट्र सदन, चिक्की, बिस्किट, उंदराचं औषध, 100 कोटी, 50 खोके, अख्ख्या जगाची संपत्ती जरी एकत्रित केली भले 24 कॅरेट भेटेल पण ओरिजिनल नाही भेटेल. असं अनमोल किमतीचं शरीर त्या परमात्म्याने विनामुळे फुकट दिलंय. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, भगवान परमात्म्यासारखं दान कोणी देऊ शकत, त्याचे उपकार आपण पडू शकत आहे. सुंदर दान दिलंय शरीराचं. दुसरे उपकार आपल्यावर या पृथ्वी मातेचे. कोणी बूट घालून तुरते, कोणी चपला घालून, कोणी वीर खाणते, कोणी बोर खाणते, कोणी जिशिबीने खाणते, कोणी भिजवते, कोणी पेटवते, कोणी चपल्याने तुडवते, तरी सुद्धा पृथ्वी माता बिचारी पिकते, सगळ्यांचा उदरनिर्वाह करते. कितीही एअर कंडिशन रूम मध्ये बसणार असतो, ज्याला शेतीच माहित नाही त्याच्या ताटात सुद्धा संध्याकाळी शेतीतच जाते. म्हणून पृथ्वीचे उपकार आपण पडू शकत नाही. तिसरे उपकार आपल्यावर गंगा माईचे. गंगेचा एक स्वार्थ आहे, उगमस्थानापासून पावणे, समुद्राला जाऊन मिळणे. पण रस्त्यात जाताना सगळ्यांवर उपकार करते. का फेडी तर पापताप,
पोखी ते तिरीचे पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे. गंगेचे उपकार आपण पडू शकत नाही. चौथे उपकार आपल्यावर चंद्राचे आणि सूर्याचे आहेत. सूर्यनारायण भगवान जर वेळेवर तळपला नसता आपण थिजून मेलो असतो. जास्त तापला असता तर जोडून संतुलन ठेवतोय ते जेवढं सण होईल तेवढंच सोडतोय. सूर्याचे उपकार. चंद्राच्या शीतल अशा प्रकाशामध्ये आपण जन्माला आल्यापासून आज तागायत वावरत आलो. कधी चंद्राने लेटर पाठवलं का एवढे वर्ष तुम्ही माझ्या प्रकाशामध्ये वावरत असून एवढ्या वर्षाचं बिल तुमच्याकडे थकीत जर भरलं नाही अन्यथा तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. कधी आलंय का लेटर? नाही ते वितरण कंपनी पाहिजे. एक तर लाईट बिल उलटी पालटी, नावं चुकीची लाईट बिलावर. माझे 5 मीटर आहेत घरगुती, कमर्शियल सोडून घरगुती 5 मीटर आहे. 5 मीटरवर 3 मीटर चुकीचीच नाव आहेत. 1 मीटर माझं नाव लक्ष्मण आहे ना तर लसमॅन झाले लसमॅन. 1 मीटर आडनाव पाटील आहे तर पटेल झाले. तिकडे येऊन टाकलं मला त्यांच्यात. 1 मीटर बायकोच्या नावावर तिचं नाव रंजन आहे तर रजनी झाले रजनी. डॉक्युमेंटला चालत नाहीत ते. आणि एकदा तर मला घरगुती बिल एका महिन्याचं 36,000 रुपये आलं. मी आपलं कुठून तरी कीर्तन करून आलो. ऑफिसमध्ये बिल पडलेली असतात पाहिली. काही लेटर आलेली ऑफिसमध्ये पहिले गेल्यावर मी पाहत असतो. पहिली बिल तर म्हणजे 1000-1200च्या आत बिल असतात सगळी. पाहिलं तर एकक दशक शतक हजार दशक 36,000. एवढं बिल कसं काय आलं म्हणलं. मी रात्रीच बायको म्हणलं एवढं बिल कसं काय आलं. ते मला काय माहिती या बंगल्याचं नाही ते त्या बंगल्याचं आहे. 2 आहेत ना, 2 आहेत मला. पाटील माणूस आहे मी. झाकून ठेवणारा बुवा नाही मी. 2 आहेत. एक आपल्याकडची एक आळंदीतली आहे. तुमचं काम नाही सर हसू नका तुम्ही. विठ्ठल 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 विनोदाचा भाग. आम्ही मित्र आहेत. मी केल्या म्हणजे मस्तीने नाही केल्या, प्रारब्धाने झाल्या. आपल्याकडची जी आहे ना तिला मुलगा झाला, मुलगा वारला. मुलगा वारल्यावर ती जी डिप्रेशनमध्ये गेली जाग्यावरच येईना. 5-6 वर्ष प्रयत्न केलेत. आता बी ट्रीटमेंट चालू आहे तिचे. 5-6 वर्ष प्रयत्न केले पण तिला जाग्यावरच येईना. शेवटी मग माझा बांधकामाचा व्यवसाय वाढला, कीर्तनं वाढली, येणारे VIP लोक घरी यायची. कोर शेजारी पाजारी बायांना बोलून चहा पाणी करायला लावायचं, कुठं बाहेरून मागवायचं. शेवटी घरच्यांनी आग्रह केला दुसरं कर. म्हणलं आता तुम्ही बघू नका मला बघू द्या. मी पुण्यातली पाहिली. दुसरं लग्न केलं. हे पहिलीला कळलं ती बऱ्यापैकी जाग्यावर आली. दुसरं केलं पहिलीला कळलं ती अर्धी जाग्यावर आली. दोन्ही सांभाळायची वेळ आली. ती बरेच दिवस तिकडं होती, आता आलेली इकडे. आता थोडंसं इकडे शिफ्टिंग आता चोपड्याला आहे. 1-2-4 महिन्यांनी जळगावला शिफ्टिंग करणार आहे तिची. आजही तुम्ही जर घरी गेले विचारलं महाराज कुठे गेले, चहा नाही पाणी नाही काही विचार भोळं दैवत आहे. तसं इकडं नाही. जी पुण्यातलं आहे ना कडक काम आहे कडक. मला अर्धा महाराष्ट्र घाबरतो आणि मी 75% तिला घाबरतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण जोपर्यंत ते खालच्या आवाजात बोलते तोपर्यंतच घाबरतो. तिने आवाज चढवलं का मग मी बी पाटली दाखवतो तिला. त्या विनोदाचा बघ सोड आपल्या भागात आहे म्हणून सांगतो एवढंच. हे सगळं दाखवू नको रे बाबा. तिने ऐकलं चुकून तर मग परत खरपट्टी व्हायची. दुसरीकडे मी म्हटलं एवढं बिल का आलं कसं काय. दुसऱ्या दिवशी गाडीला मी आळंदीत मोटरसायकल असतो, गाडीला किक मारली, गेलो त्या बंगल्यात. म्हणलं काय ग काय वापरलं एवढं बिल कसं काय आलं. 1 नाही 2 नाही. तशीच गाडी मारली MECBच्या ऑफिसात गेलो. कोणतरी पाटील कोल्हापूरच्या तिकडचा पोरगस इंजिनियर होता, पोरगसच होता. मी गेल्या म्हणलं साहेब मला लई बिल आलं 36,000 रुपये. ते खाली काहीतरी लिहित होते त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही. ते म्हणजे पहिले बिल भरा मग तक्रार फाडू केली जाईल. म्हणलं काचा फोडल्यावर मारा तुम्हीच का, थांबा वायरमन पाठवतो. तो वायरमन आला. त्या बिलावरचे आकडे आणि मीटरवरचे आकडे मॅचच होत नव्हते. माझ्या घराच्या पाठीमागे एक वर्कशॉप आला होता. त्याने 6 महिने बिलच भरले वर्कशॉपचं. सगळं बिल मला 36,000, माझं 950 त्याला. ती भरून मोकळं झालं. नंतर मी चाकणला गेलो, साहेबाला 500 दिले, वकिलाला 500 दिले, अफिडेविट करून दिलं. तेव्हा ते बिल माझं दुरुस्त झालं. तसं चंद्राने कधी पाठवलं का लेटर भरा नाही तर तुमचं कनेक्शन अंधारात तुम्ही कधीच नाही. म्हणून चंद्राचे आणि सूर्याचे उपकार आपण पडू शकत नाही. आपला वेळ संपला आहे. मी लास्ट सांगतो लास्ट. मला अभंगात घुसणं गरजेचं आहे. आता
लास्ट. माझ्या अभ्यासाप्रमाणे आई बापाच्या उपकारातून उतराय झालेला मुलगा अजून जन्माला यायचा आहे. पण कुणाला? ज्याच्या घरात आई नाही बाप नाही त्याला. ज्याचे गेले त्याला विचारा काय काय मला महाराज आमचं मात्र लय बडबड करत नाही त्याला आळंद दिलं ना कसं आकाशातून पडलाय म्हणून अधोगती आहे. एक सांगू तुम्हाला, पूर्वी एवढी शेती पिकत नव्हती, एवढे लोक सुशिक्षित नव्हते, एवढा विकास नव्हता. काही काही लोक बिचारी अर्धपोटी उपाशी झोपायची. पण एक सांगू इतके सुखी होते पडल्या पडल्या झोपी जायचे. आता एवढा पैसा, एवढा डिग्र्या, एवढा विकास, 2-2 गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. त्याचं एकच कारण आहे, ज्येष्ठांचा अवमान वाढलाय. कोणाला कळलंय? कोणाला कळला बाप? आणि अलीकडे ना थोडंसं सर हे जे वाद चाललेत आपल्यात बी, ज्येष्ठ कीर्तनकार म्हणतात आई माझी गाणं म्हणू नका, शिवाजी महाराज सांगू नका. मी मगाचे सांगितलं तुम्हाला, नामा म्हणे निळा म्हणे सांगण्यापेक्षा काही गोष्टीतून जर समाज प्रबोधन होत असेल, पत्रकार, डॉक्टर, शिक्षक, वकील, पोलीस, कीर्तनकार, आम्ही समाजाचं काही देणं लागतो. माझं असं मत आहे. पत्रकार बांधवांना पण विनंती माझी, एखादी घटना काल्पनिक आहे पण जर समाजाला प्रेरणादायी ठरक असेल तर ती बातमी अवश्य छापावी. एखादी बातमी खरी आहे पण समाजाला विकार निर्माण करणारी आहे, ही बातमी नाही दाखवली, नाही छापली तरी चालते. पण पत्रकार उलटच छापतात सारखं. एखाद्याचं भांडण पेटवायचं असलेलं पत्रकार बाबा बाबा मग ते असं बोलले तुमचं त्याच्यावर काय प्रतिकार, तुझं बघ ना, तुला घरी बायको जेवायला देते की नीट बघ पहिले. पत्रकारांनी जास्त पेटवलंय वातावरण. बीड अख्खी पेटवून दिली पत्रकारांनी. आता उद्या माझं बीडलाच कीर्तन आहे, दोन्ही कीर्तन बीडच्या बॉर्डरलाच, एक बीडमध्ये आणि एक बीडच्या बॉर्डरला आहे. काही काही गोष्टीला खतपाणी न घालता काही गोष्टी क्षमल्या पाहिजे याचा विचार पत्रकारांनी बी केला पाहिजे. आता कीर्तनामध्ये आई माझी गाणं काल्पनिक गाणं आहे, पण जर एखादा आई बापाला न सांभाळणार पोरगा ते गाणं ऐकून जर ते, कारण ते गाणं इथे भिडतो, जर प्रवृत्त झाला आणि जर आई बापाची सेवा करायला लागलं तर कीर्तन सार्थकी लागलं महाराज. काय वर्णन आहे त्याच्यात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, मायेचा सागर जीवन आधार. आई माझी मायेचा सागर, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. ओल्या मातीतून पार ते बार काय नाही तडपत उन्हात. 8 पूर्वीचे दिवस, तुम्ही म्हातारी माणसं येत नाही, जेव्हा गिरण्या नव्हत्या पिठाच्या, काय आपल्याकडे म्हणतात गिरणी, चक्क्या नव्हत्या, जात्याचं दळण असायचं, फारशी ती पिकत नसायची, थोडंच धान्य निघायचं. त्या जात्यावर त्या माऊलीने तेवढं धान्य दळावं, जेवढं पीठ निघेल तेवढ्याच भाकरी कराव्या, घरातल्या सगळ्या कर्त्यापुरुषांना द्याव्यात. जर शिल्लक राहिली तर तिला, त्यातूनही तिच्या वाट्याला जेवढी येईल त्यातली कोरभर काढून ठेवणार. माझ्या बाळाला दुपारी भूक लागेल झाकून ठेवणार. आठवण पूर्वीच्या महिला, तुम्ही शेतात कामाला जरी गेली सारखं लक्ष दरवाजाकडे ठेवायची, माझं बाळ आता येईल, त्याला भूक लागेल भाकरी काढून देईल. लेकरू दिसलं तळपत ऊन असलं तरी, ढेकळा असले तरी, नागरटे असले तरी, काट्या असले तरी, चिखल असला तरी, पायात पादत नसल्या तरी झापा टाकेतच येते. तळपत उन्हात रख रख रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुळविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर. कुणाला कळली आई? रात्रभर आई वडील सांगतात तिथे एवढं भांडवल आहे. मी तिकडे आपली वेळ संपलेली आहे. आणि अजून एक आरोप आहे सर माझा, कीर्तनकार मंडळी सुद्धा किंवा कोणताही वक्ता आई बापाबद्दल बोलणारा नेहमी जास्त करून आईवरच बोलतो. बापाची काही भूमिका नाही का जीवनात? बाप काही नाही आपल्या जीवनात, बापाची खूप मोठी भूमिका आहे. कुणाला कळला बाप? मी बाप सांगतो तुम्हाला मुद्दा म्हणून. जेवढ्या माता मावल्या बसल्या तर तुम्हाला सगळ्यांना एक चिंता असते रोज, उद्या काय करावं.
आपल्या परिवारासाठी रोजच्या शिदोरीची चिंता करते तिला आई असे म्हणतात. पण अख्ख्या परिवारासाठी आयुष्यभराची शिदोरी निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस झटतो तो बाप असतो. प्रत्येक सणावाराला घरातल्या सगळ्या सदस्यांना नवीन कपडे घेतो. पैसे नसले बनियान फाटलेली शर्टाखाली झाकून तसाच पाहुण्यांच्या समोर उभा राहतो तो बाप असतो. घरातला एखादा सदस्य आजारी पडला, शेळ्या विकेल, बैल विकेल, व्याजाने पैसे काढेल, सोसायटी उचलेल, शेजार टाकून घेईल, त्याच्यावर उपचार करतो. पैसे नसले ज्याला ताप भरला क्रोसिनची गोळी घेतो, डोलोची गोळी घेतलो, तसाच कामाला जातो तो बाप असतो. कुणाला कळला बाप? एखाद्या बापाच्या पोटी मुलगी जन्माला यावी, त्या मुलीला घडवावी कशी, नटवावी कशी, कशी देखणी दिसावी, तिचं राहणीमान कसं असावं, ही चिंता आईला असते. तिच्यावर काय संस्कार बिंबवावेत ही चिंता आईला असते. पण त्या मुलीसाठी साजेल असा पती, माझ्या उंचीच्या गाणं जेणेकरून माझी मान उंचावेल असले पाहुणे शोधण्यासाठी रात्रंदिवस झटतो तो बाप असतो. कुणाला कळला बाप? एखाद्या पोरीच्या लग्नात तुम्ही जा, लग्नाला गेलात ना, लग्नाचं डेकोरेशन पाहून